तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी। तर चला मग करूया सुरुवात। तर यासाठी घेतलेले आहेत आपण 3 बारीक चिरलेले कांदे, 3 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 तेजपत्ता आणि 1 जावित्री घेतली आहे। याच्यामध्ये आपण अख्खा मसाला घेतला आहे, चक्री फूल, काली मिरी, शाही जिरा आहे, अद्रक आणि लसूण आहे। आपण जे अख्खे मसाले, लसूण आणि अद्रकचे तुकडे जे घेतले होते ते आपण आता बारीक करून घेतले आहेत। सुक्का खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आता वाटून। चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवला आहे अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास याला आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। याच्यामध्ये आपण कोणकोणते मसाले ॲड केले आहेत ते खाली लिंकवर दिले। आपण ठेवला आहे एक नॉनस्टिक तवा, त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 टीस्पून तेल। तेल मी आता याच्यामध्ये ॲड केलं आहे। त्यानंतर जो चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवला होता तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपण आता ॲड करूया आपण मॅरिनेट केलेलं चिकन। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला चिकन खूप छानपैकी शिजला आहे। त्याच्यामध्ये असं थोडाफार काळा झाला पाहिजे करपून, त्याच्यानंतर खूप छान चव येते बिर्याणी। याच्यामध्ये आता आपण ॲड केला आहे जावित्री आणि तेजपत्ता। आता याच्यामध्ये आपण ॲड करूया कांदे। जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा होता, 3 कांदे आपण घेतले होते, 3 कांदे आपण आता याच्यामध्ये ॲड केले आहेत। आपण अख्खा मसाल्याची जी पेस्ट बनवली होती ती ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत। कांद्यामध्ये जे आपण अख्खे मसाले, लसूण आणि आलं आपण वाटून घेतलं होतं, ती पेस्ट टाकल्यानंतर खूप छान वास येतो। कांदा आपला खूप शिजला आहे। त्याच्यानंतर आता आपण ॲड करणार आहोत टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया खोबरा जो आपण बारीक करून घेतला होता। त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला। खूप छान वास सुटला आहे मित्रांनो, असं वाटत आहे कधी तयार होते आणि कधी खात आहे आम्ही। तर मित्रांनो, आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। एकदम ठीकठाक ग्रेव्ही ठेवायची आहे, जास्त पातळ नाही ठेवायची आहे, जेणेकरून बिर्याणीला खूप चांगली चव येते। तर याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आपण फ्राय केलेलं चिकन। तर आपण ॲड केलेल्या चिकनला मसाल्यामध्ये खूप चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण चिकनला मसाले व्यवस्थित लागले पाहिजे। तर आपली ग्रेव्ही बनून तयार आहे। याच्यावरती आपण ॲड केली आहे कोथिंबीर। आता आपण घेणार आहोत थर लावण्यासाठी मित्रांनो बिर्याणीचा। तर एका टोपामध्ये मी टाकलं आहे तूप। सर्वात खालच्या थराला आपण लावणार आहोत ग्रेव्ही आणि चिकनचे मोठे मोठे पीस। आता ग्रेव्हीच्या वरती आपण ॲड करणार आहोत भात, जो बिर्याणीचा बासमती राईस आपण बनवून ठेवला होता आधी, तो आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आपण भाताचा थर लावला आहे, तर याच्यावरती आता आपण परत ॲड करणार आहोत ग्रेव्ही। तर ग्रेव्हीच्या नंतर आपण ह्याच्यावर ॲड केला आहे परत भात, त्याच्यानंतर आपण परत ॲड करणार आहोत ग्रेव्ही। असं आपल्याला 3 थर लावायचे आहेत। आपले थर लावून तयार झाले आहेत। तर आता आपण स्लो फ्लेमवर बिर्याणीला ठेवणार आहोत दम होण्यासाठी। तर याच्यासाठी आता आपण बिर्याणीला देणार आहोत स्मोकी फ्लेवर। तर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आता आपण घेऊयात कोळशाला भाजून, त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तूप। कोळशाला एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपला कोळसा एकदम लालसर झाला आहे। तर आता आपण ह्याला ॲड करणार आहोत आपल्या बिर्याणीमध्ये, आपल्या वाटीमध्ये ठेवणार आहोत। याच्यावर आता आपल्याला ॲड करायचं आहे तूप। एकदम स्मोकी फ्लेवर आहे, तर आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून वास बाहेर जाता कामा नये। मित्रांनो, आपली बिर्याणी बनून तयार आहे। खूप खूप छान वास येत आहे स्मोकी फ्लेवरचा। तर आता आपण याला सर्व करूया।